किस्से अनसुने द हॉरर एक्सपीरियंस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, एक विनंती आहे, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन भयकथांचा अनुभव घेता येईल। चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया। आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे शापित प्रेम। मनीषा काही दिवसांपासून खूपच विचित्र वागू लागली होती। घरच्यांशी नीट बोलतही नसायची, काही विचारलं तरी रागाने उत्तर द्यायची आणि आपल्याच संधीत असायची। रात्री बेरात्री बंगल्याच्या टेरेसवर एकटीच बसून स्वतःशीच बोलायची, कधी वेड्यासारखी हसायची तर कधी जोरजोरात रडायची। हे असं तेव्हापासून होत होतं जेव्हापासून ती आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत माथेरान या ठिकाणी पिकनिकला जाऊन आली होती। आई मनीषाच्या अशा या वागण्यामुळे पुरती काळजीत पडली होती। मुलगी अशी का वागत आहे? कॉलेजला तर वेळेवर नीट जाते येते, मात्र घरी आल्यावर तिचं वागणं काही रहस्यमय वाटत असे। मनीषाच्या आईने याबद्दल अजून तरी बाहेर कुठे वाच्यता केली नव्हती, कारण मुलगी वयात आली होती आणि जर लोकांना या गोष्टीचा पत्ता लागला तर स्थळ येणं अवघड होईल असं तिला वाटायचं। कारण मनीषाला अजून एक लहान बहीण रेवती आणि मनीषाचा नंतरचा एक मोठा भाऊ विशाल होता, जो इंजिनिअरिंगला शिकत होता। मनीषा दिवसेंदिवस खूपच आक्रमक होऊ लागली होती आणि घरच्यांचं काहीही ऐकत नव्हती। आता मनीषा रात्र बाहेरही राहू लागली होती। विचारलंच तर सांगायची मैत्रिणीसोबत अभ्यासाला थांबते त्यांच्या घरी। असंच एका रात्री मनीषा घरी आली नाही, तशी मनीषाची आई मनीषाच्या वडिलांना म्हणाली, असंच जर सुरू राहिलं तर शेजारी पाजारी तोंडात माती घालतील आपल्या, काहीतरी करा, मुलीला आवर घाला। तुम्ही तर निघून जाता ऑफिसला, पण मुलगी कशी वागते बोलते तुम्हाला काही कल्पना नाही। तुम्ही उगीच टेन्शन घ्याल म्हणून अजूनपर्यंत नाही सांगितलं तुम्हाला, पण आता खूप झालं। तुम्ही जरा मनीषाला समजावून सांगा, ती आता लहान राहिली नाही। तसे मनीषाचे वडील म्हणाले, अगं हेच तर वय असतं खेळायचं बागडायचं, एवढा का विचार करतेस, मी समजावतो तिला, तू नको चिंता करूस। असं बोलून ते आपल्या झोपण्याच्या खोलीत निघून गेले। हवेत बऱ्यापैकी गारवा जाणवत होता आणि खिडकीतून गार वारा आत येत आहे हे लक्षात आल्यावर ते आपल्या रूमची खिडकी बंद करून घ्यावी यासाठी म्हणून खिडकीजवळ गेले। एवढ्यात त्यांची नजर शेजारीच असणाऱ्या बागेत गेली, जी बाग त्यांच्या बंगल्याच्या काही दूर अंतरावरच होती। एकूण वातावरण शांत होतं, सर्व बाग रिकामी होती। हलकं हलकं धुकं आपलं अस्तित्व दाखवत होतं। रात्रीचे 12 वाजून गेले होते, बाग संपूर्ण रिकामी पडली होती। मात्र एक हळुवार कर्कश आवाज त्या बागेच्या दिशेने येत होता, जणू की कोणी काहीतरी लोखंडी वस्तू घासत असावं। आवाजाच्या दिशेने पाहिलं असता एक आकृती झोपाळ्यावर झोके घेत असल्याचं जाणवलं। कोण होतं नक्की ओळखून येत नव्हतं, पण पेहराव महिलेचा होता ते स्पष्ट होतं आणि त्या झोपाळ्याचा आवाज कानावर पडत होता। पण एवढ्या रात्री कोण झोके घेत असावं हा प्रश्न त्यांना पडला। मात्र असेल कोणी हा विचार करून त्यांनी खिडकी लावून घेतली आणि ते झोपी गेले। आता सकाळ झाली होती आणि मनीषा घरी परतली। तिला आलेलं पाहून वडिलांनी तिला विचारलं, काय मणी, अभ्यास करायला गेली होतीस, झाला का अभ्यास? तशी मनीषा म्हणाली, हो बाबा, आणि ती वडिलांशेजारी येऊन बसली। मणी, तुझी आई म्हणत होती खूप काळजीत असते ती, तुझं असं रोज मैत्रिणीकडे अभ्यासाला जाणं तिला आवडत नाही। तू तुझ्या मैत्रिणींना आपल्या घरी का बोलवत नाहीस अभ्यासाला? तशी मनीषा काहीशी चिडतच म्हणाली, हो का, बोलते मी आईशी, आणि ती तिथून निघून गेली। मनीषाचे वडीलही आता ऑफिसला निघून गेले होते आणि मनीषा आपल्या खोलीत पडून होती। एवढ्यात आई तिथे गेली आणि तिला विचारलं, काय ग मने, आज कॉलेजला नाही का जायचं तुला? मनीषा संपूर्ण चादर आपल्या अंगावर घेऊन झोपली होती। ती चादर काढतच आईने हा प्रश्न विचारला, मात्र ती 2 पावलं मागे सरकली आणि जोरात किंचाळली, कारण मनीषा काहीशी विचित्र चेहऱ्याने आईकडे पाहत होती। तिच्या डोळ्यात एक लालसर छटा दाटली होती।
आणि डोळे मोठे करून ती रागातच आईला म्हणाली, काय ग, माझी कागाळी करतेस? मी बाहेर गेलेलं तुला नाही खपत ना? ठीक आहे, आजपासून मी नाही बाहेर जाणार, तर माझ्या मैत्रिणी इथे येतील रात्री. मैत्रिणीच काय, पण 2 मित्र पण आहेत माझे. आम्ही इथेच येऊन अभ्यास करू, मग तर नाही ना त्रास होणार तुला? हां, असं म्हणून ती जोरजोरात हसू लागली. आई मात्र तिथून घाबरून खोलीबाहेर पडली आणि येऊन किचनमध्ये स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात मनीषाच्या भावाची म्हणजे विशालची हाक तिच्या कानावर पडली. आई, नाश्ता दे, उशीर होतोय. तशी तिची तंद्री भंग झाली आणि पदराने घाम पुसत पटापटा ती नाश्ता घेऊन लगबगीने हॉलमध्ये आली आणि तिने विशालसमोर नाश्ता ठेवला. तसा विशाल म्हणाला, काय ग आई, काय झालं? तुला बरं नाही वाटत का? अशी का दिसते आहेस घाबरल्यासारखी? तशी ती स्वतःला सावरत म्हणाली, काही नाही रे, मी बरी आहे. तू खाऊन घे आणि जा बरं तुझ्या कॉलेजला. आणि हो, आज कुठे मित्रांबरोबर भटकत बसू नकोस, लवकर घरी ये. असं म्हणत ती पुन्हा किचनमध्ये गेली. विशाल आपल्या कॉलेजला निघून गेला. आता मात्र पुन्हा मनीषाच्या खोलीत जायची हिंमत आईमध्ये नव्हती, म्हणून ती तिकडे फिरकलीच नाही. पण तिच्या डोक्यात एकसारखा हाच विचार येत होता, माझी मनीषा माझ्याशी असं कधीच बोलली नाही आणि तिचे डोळे असे भयानक का वाटत होते? ती माझी मनीष होती की आणखीन कोणी? आईच्या डोक्यात असंख्य विचार घिरट्या घालीत होते आणि तिने त्या टेन्शनमध्येच मनीषाच्या वडिलांना ऑफिसमध्ये फोन लावला आणि संध्याकाळी जरा लवकर घरी या हं असं सांगितलं आणि फोन ठेवून दिला. आता मनीषाच्या आईला प्रश्न पडला होता, रात्री हिच्या मैत्रिणी घरी येणार आहेत, सोबत 2 मित्रही आहेत म्हणाली. मनीषाची आई हा विचार करीतच होती. तेवढ्यात मनीषा हॉलमध्ये येऊन बसली आणि आईला म्हणाली, आई, तू मला उठवलं का नाहीस? बघ, कॉलेजची वेळ निघून गेली ना. तशी आई शंकित नजरेने तिच्याकडे पाहतच राहिली, कारण ती मनीषाला उठवायला गेली होती आणि मनीषा काहीशी विचित्र वागली होती तिच्याशी. पण आता ही अशी का बोलते आहे, जणू की काही घडलंच नाही. तशी आई जरा धीर करीत म्हणाली, आली तर होती मी तुझ्या खोलीत, पण किती विचित्र वागलीस तू माझ्याशी, आठवते ना तुला? अशी मस्करी करतेस आपल्या आईशी, हां? तशी मनीषा म्हणाली, काय, मी कधी मस्करी केली तुझी? आणि काहीही काय बोलते आहेस आई? तू ना हल्ली माझ्यावर खूपच पाळत ठेवतेस. हां, बाबांना पण सांगितलंस ना? पण बाबा काही माझ्यावर रागवले नाहीत. मी लाडकी लेक आहे त्यांची. आई म्हणाली, हो का, लाडक्या लेकी? आता मला सांग, रात्री तुझे किती मित्र आणि मैत्रिणी येणार आहेत अभ्यासाला? म्हणजे मला त्यांच्यासाठी काय खायला करावं ते ठरवता येईल. तशी मनीषा म्हणाली, कोणते मित्र आणि कोणत्या मैत्रिणी? कोणीही येणार नाही इथे. काहीही काय बोलतेस? अगं, तुला तर ठाऊकच आहे, मी जाते त्यांच्या घरी अभ्यासाला, पण मी आजपासून नाही जाणार. आपल्याच घरी अभ्यास करेन, म्हणजे तुलाही काळजी राहणार नाही. बाबांनी मला तसं सांगितलं म्हणून. ओके, मी जाते, असं म्हणत मनीषा आपल्या खोलीत निघून गेली. आईही आपल्या कामाला लागली. आता संध्याकाळ झाली होती आणि विशालही कॉलेजहून घरी आला होता आणि मनीषाचे बाबाही आज लवकर घरी आले. फ्रेश होऊन त्यांनी पत्नीला विचारले, काय ग, का लवकर बोलावून घेतलंस आज? काय झालं? तशी मनीषाची आई हसतच म्हणाली, काही नाही हो, सहजच बोलावलं. मनीषाचे बाबा हसले आणि म्हणाले, हो का, आता उद्या उशीर होईल. आजची पेंडिंग कामं उद्यावर गेली ना? आणि ते चहा पिऊ लागले. एवढ्यात मनीषा आपल्या खोलीतून बाहेर आली आणि वडिलांना पाहून म्हणाली, बाबा, आज लवकर आलात ऑफिसमधून, सर्व ठीक आहे ना? तसे बाबा म्हणाले, हो ग मणी, तुझ्या आईने बोलावून घेतलं बघ लवकर. तशी मनीषा आईकडे पाहत म्हणाली, हो का, बरं, मी जरा पारुलकडे जाऊन येते. आज कॉलेजला सुट्टी झाली ना? काय लेक्चर झालं आज ते विचारून येते. असं म्हणत मनीषा घराबाहेर पडली आणि आई सकाळी मनीषा कशी वागली आपल्यासोबत ते मनीषाच्या वडिलांना सांगू लागली. मी खूप घाबरले होते हो, आणि त्याचसाठी तुम्हाला फोन केला. तसे ते म्हणाले, अगं, मस्करी केली असेल तिने, तू उगीच घाबरलीस आणि मलाही बोलावून घेतलंस. तशी मनीषाची आई म्हणाली, हो, कदाचित मस्करीच केली होती पोरीने. आणि मनीषाची आई रात्रीच्या जेवणाला लागली. आता रात्रीचे 10 वाजत आले होते. तसं आईने मनीषाच्या मोबाईलवर कॉल केला, पण फोन ऑफ लागत होता. ती खूप काळजीत पडली. अजून कशी मनीषा घरी आली नाही हे पाहून आई विशालला म्हणाले, विशाल, जा जरा त्या पारुलच्या घरी जाऊन मनीला घेऊन ये. तसा विशाल मनीषाला बोलवायला म्हणून पारुलच्या घरी आला आणि त्याने डोरबेल वाजवली. दार पारुलनेच उघडलं. विशालला पाहून ती म्हणाली, विशाल, तू या वेळेला, काय झालं? तसा विशाल म्हणाला, मणिताई आली आहे ना तुझ्याकडे, तिला न्यायला आलो आहे. खूप उशीर झाला म्हणून आईने पाठवलं मला.
तशी पारुल म्हणाली, मनीषा माझ्याकडे नाही आली. इनफॅक्ट ती आज कॉलेजला पण नव्हती आली. तसा विशाल म्हणाला, पण ती तर तुझ्याकडे जाऊन येते असं बोलून घरून निघाली होती. खूप वेळ झाला ती आली नाही म्हणून आईने मला इकडे पाठवलं. ठीक आहे येतो मी. आणि विशाल तडक तिथून घरी परतला आणि सर्व प्रकार आईबाबांना सांगितला. तसे तेही विचारात पडले. मुलीचा मोबाईल ऑफ आहे. एवढा उशीर झाला, मुलगी अजून कशी आली नाही. आईने सर्व मित्रमैत्रिणींना कॉल करून विचारणा केली, पण मनीषा कुठेच नव्हती. आत्ता मात्र मनीषाचे बाबाही काळजीत पडले आणि म्हणाले, विशाल चल आपण बाहेरच जाऊन शोधू. आणि ते निघणार. एवढ्यात मनीषा बंगल्याच्या गेटमधून आत येताना दिसली. सोबत 2 मैत्रिणी आणि 2 मित्र होते. पाठीवर कॉलेज बॅग्स अडकवल्या होत्या त्यांनी आणि काहीशा गप्पा करीतच सर्वच घरात शिरले. हे पाहून मनीची आई रागातच म्हणाली, काय ग मणे, किती फोन करायचे तुला आणि फोन का बंद ठेवला आहेस. एवढ्यात मनीषाचे वडील वातावरण हाताळत म्हणाले, अगं असू दे, ओरडतेस काय, आली ना ती, बघ सोबत मित्रमैत्रिणी आहेत. काय हवं नको ते बघायचं सोडून ओरडतेस काय तिच्यावर. तशी काहीशी हसत आई म्हणाली, अगं पण एक फोन तरी करायचाच. असो या मुलांनो, पाणी घ्या, मी तुमच्यासाठी जेवणाचं बघते. एवढ्यात मनीसोबत आलेला एक जण आपले बडबटीत डोळे मोठे करत आणि विचित्र हसत म्हणाला, काकू जरा नॉनव्हेज भेटलं तर बरं होईल. तशी मनीची आई म्हणाली, अगं बाई, आज तर मी बांगड्याचं कालवण केलं आहे. तसा तो पुन्हा हसला आणि मनीला म्हणाला, मग आधी जेवणच घेऊ, अभ्यास नंतर बघू. तसे सर्वच हसले आणि डायनिंग टेबलवर येऊन जेवायला बसले. तशी आई म्हणाली, अरे हात तर धुवून घ्या. तसे सर्वांनी हात धुतले आणि जेवायला बसले. सर्वच असे अधाशासारखे जेवत होते. कोणी मासेच चगळत होते तर कोणी घटाघटा रस्सा पित होते. एकाने तर चक्क मास्याचे काटे चावून खाल्ले. सर्व जेवण या चौघांनी संपवले. अजून मनीषाचे आई बाबा आणि भाऊ बहीण जेवायचे बाकी होते आणि मनीषाने एकदाही विचारलं नाही की तुम्ही जेवलात की नाही, पण जेवण संपलं होतं. हे पाहून आई काहीशी घाबरलीही होती आणि विचारातही पडली होती. बाबा आणि विशाल आणि छोटी रेवती मात्र आपापल्या रूममध्ये निघून गेले. आता मनीषाची आई पुन्हा जेवणाला लागली, पण डोक्यात तेच तेच येत होतं, हे असे अधाशासारखा का खात होते. किती विचित्र मित्र मैत्रिणी आहेत मनीचे. आणि ही तर सकाळी मला म्हणाली होती कोणीच येणार नाही, मग यांना कसं आणलं हिने. जाऊ दे, मी काय विचार करत बसले आहे. मनीच्या वडिलांना आणि पोरांना भूक लागली असेल. ही मनी पण कधी काय करेल याचा नेम नाही, असं म्हणून ती कामाला लागली. आणि मनीषा आणि तिचे दोघे मित्र आणि दोघी मैत्रिणी मनीषाच्या खोलीत अभ्यास करायला निघून गेले. आता मनीषाचे बाबा, आई आणि भावंड जेवायला बसले. तशी आई काहीशी चिडतच म्हणाली, पाहिलं कसले मित्रमैत्रिणी आहेत मनीचे, काही संस्कारच दिसत नाही त्यांच्यात. साधं हात धुवून जेवायला बसायचं हेही कळत नाही. तेही सांगावं लागलं यांना. आणि कसे खात होते अधाशासारखे, जणू जेवण कोणीतरी हिरावून घेतं यांच्याकडून. काय बाई म्हणावं याला. तसे मनीषाचे वडील म्हणाले, जाऊ दे ग, मुलं आहेत, नको लक्ष देऊस, जेव आणि शांत झोप. आणि हो, थर्मासमध्ये ब्लॅक कॉफी बनवून ठेव, म्हणजे त्यांना लागेल तेव्हा घेतील. असं म्हणून मनीचे बाबा, विशाल आणि रेवतीही निघून गेले. आता आईने कॉफीचा थर्मास मनीषाच्या खोलीत द्यावा म्हणून मनीच्या रूमचं दार ठोठावलं तर दार उघडच होतं. आई आत येत म्हणाली, मने कॉफी ठेवत आहे बघ, लागली तर घ्या. असं म्हणत आईने शेजारीच असलेल्या टेबलवर थर्मास ठेवला आणि ती जायला निघाली. सर्वच शांतपणे हातात पुस्तक घेऊन बसले होते, जणू की अभ्यासात खूप मग्न असावी. मात्र चौघही मनीषाच्या आईकडे एका गंभीर नजरेने पाहत होते, पण काहीच बोलले नाही. हे जरा आईला विचित्र वाटलं, पण तिने काही फारसं लक्ष न देता खोलीबाहेर निघून आली. रात्र खूप झाली होती आणि आई कामाच्या व्यापाने आज जरा जास्त थकली होती. ती आता झोपण्याच्या खोलीत आली आणि तिने पाहिलं मनीषाचे बाबा हातात एक कादंबरी घेऊन बसले होते. मनीषाचे बाबा अजून जागेच होते. तशी ती म्हणाले, काय हो, झोपला नाहीत. तसे ती कादंबरी बाजूला लॅम्प टेबलजवळ ठेवत म्हणाले, वसुधा तू खरं बोलत होतीस. मुलगी आता वयात येत आहे आणि असले मित्रमैत्रिणी असल्यावर नक्कीच आपली मणी चुकीच्या मार्गाला जाईल. पण माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास होता की ती योग्य मार्गावरच राहील. पण मागचा प्रकार पाहून मीही थक्क झालो आहे. असले मित्र आणि मैत्रिणी मला ही पोरं काही ठीक दिसत नाहीत आणि त्या सोबतच्या मुलीही जरा विचित्रच आहेत. लक्ष ठेवावं लागेल आपल्याला आपल्या मनीषावर. तशी मनीषेची आई म्हणाली, हो का,
आज लक्षात आलं ना, नशीब माझं, असं म्हणत ती चादर सरळ करत झोपू लागली आणि मनीषाच्या बाबांनी नाईट लॅम्प बंद केला. मित्रांनो, पुढे मनीषासोबत काय घडलं हे जाणण्यासाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.